पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे डिझाईन कमाल आहे ना? अगं ही नाही, हे बघ ना, हे बघ किती भारी आहे। हे पण सेम सेम या इथे बसले। अगं पार्टी पासून लग्नापर्यंत किती काम आहेत माहितीये का? बसलात का नुसतं? अगं हो, आम्ही तेच बोलत होतो। आपल्याला मेहंदीसाठी कोणाला तरी बोलवावं लागेल ना? अगं हो, ते सांगूच आपण, पण त्याआधी आपल्याला तयारी करावी लागेल ना। किती ग बाई, किती ती तयारी आहे। मी काय म्हणते, तोपर्यंत तुम्ही घरातल्या ज्या फुलांच्या माळा असतील किंवा ते लाईटच्या माळा असतील त्या बाहेर काढा आणि घरच्या घरी सजावट करूया ना आपण, काय? हो ना। हो म्हणजे कसं आहे, एकदम लग्नाचा फील येईल काय? हो चालेल। आणि देवी समोर पण ना छान सजावट करूया। अगं बाई, पालखी पण सांगावी लागेल ना? पालखी कशाला? पालखी म्हणजे आपण बॉलिवूड थीम करणार आहोत की नाही? ते बॉलिवूड मध्ये कसं असं डोलीतून ती नवरी मुलगी येते, अशी एखादी पालखी आपण सांगायची, कळलं का? म्हणजे त्याच्यातून कशी मुक्ता बसून येणार आणि एक छानस असं डोलीवरचं गाणं, चलो डोली उठाव सजाव माऊली, असं काहीतरी गाणं मज्जा करूया। मुक्ता, अगं तुला शोधत होतो। तुम्ही लपाछुपी खेळताय का? मला पण घ्या ना तुमच्यामध्ये। अगं नाही, आम्ही लपाछुपी खेळत नाही आहोत। मला ना तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून। म्हणजे इथे एवढी माणसं असताना तुला मुक्ताशीच कसं काय बोलायचंय? साध्वी काय तू पण, अगं आपण एवढे सगळे इथे आहोत पण त्याच्या नजरेत फक्त मुक्ताच दिसते, त्याला काय कोण करणार? त्या नाही, गंमत केली रे। चालू दे। मुक्ता 2 मिनिट येतेस का? मला तुझ्याशी बोलायचं। जा बोलत। अगं बाई, लाजली का बाई? हे गायत्री, मला जरा खोलीपर्यंत सोडशील का? हो चल ना। चल। एवढ्या लोकांसमोर कशाला बोलवलं मला? किती चिडवत होते सगळे, मला लई लाज वाटली। असं काय भागत बसलाय? बोला ना, कशाला बोलवलं? अंबिका आत्या किती बरोबर बोलली ना। तू जरा वेळ जरी नजरेआड झालीस ना, की खूप त्रास होतो अगं, म्हणून तुला इथे बोलवलं। काय पण वा, अनबिलिव्हेबल। तुला असताना किती सुंदर दिसते सांगू। तुझ्या चेहऱ्यावर जी लाली पसरते ना, तुझ्याकडे पाहत राहावं असं वाटतं, नजर हटूच नाही असं वाटतं। अहो हे काय करते तुम्ही आधी उभं राहा। मुक्ता, माझं प्रेम व्यक्त करतो। खूप प्रेम आहे ग माझं तुझ्यावर, आणि मी देवाचा आभारी आहे की ज्याने माझं नशीब तुझ्यासोबत लिहिलंय।
दादा दादा हाँ हाँ ते रेणुका अगं ते अगं तसं नाही मी ते जस्ट तुझं प्रेम पाहिलं मी. छान होती पोज. अगं बरं अगं तू कशासाठी आली होतीस? सांगते आता आपल्या घरात पार्टीची जोरदार तयारी सुरू आहे की नाही. मग वहिनींना जास्तीत जास्त वेळ आमच्या सोबत ठेवावं लागेल. कारण पार्टीच्या दिवशी वहिनीला स्पेशली तयारी करावं लागणार आहे. कसं आहे, तू गरीब घरात खेड्यात वाढलेली आहेस ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींशी तुझा काय संबंध अगं? अरे मला तिला कमी लेखायचं नव्हतं, पण ऐन वेळेस पाहुण्यांसमोर ती कवड्यात पडली तर? प्लीज तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. अहो नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. या सगळ्या गोष्टींची मला अजिबात सवय नाही. उलट पार्टीचं नाव जरी घेतलं तरी जीव घाबरायला होतो. मी पहिल्यांदाच पार्टीत सामील होते. अगं तू सामील होत नाहीयेस, पार्टी तुझ्यासाठी आहे. सामील आम्ही होतोय, कारण मुक्ता नगरकर घराण्याची सून होतीये. दॅट्स राईट. आणि आता रेशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळ्यांवर एकच नाव असणार, मुक्ता सारंग नगरकर. अरे वा, छान लागतेय ना. वैजंती, असं नको बघू ग. तू असं बघायला लागलीस की मला वाटतं तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही. तू अविश्वास दिसतो तुझ्या नजरेमध्ये. अहो कौतुकाने बघते मी, तरी अविश्वास वाटतोय तुम्हाला? हा, मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. त्याच्या आधी इतका वाईट होतो काय ग मी? नाही, चांगलेच होतात तुम्ही, पण फार कठोरपणे वागायचात कधी. ते हसणं किती महाग होतं तुमचं माहितीये का तुम्हाला? ते बरोबर आहे, पण कठोरपणामध्ये सूड दिली आणि घरातल्या सगळ्या बाकीच्या मंडळींना पंख फुटले आणि जर ते उडायला लागले तर मग त्यांना जाब कोण विचारणार? तर मला असं वाटतं की हे शिस्त, हे नियम यापुढे असेच चालू ठेवले पाहिजे. मग कळतं ना तुला मला काय म्हणायचं ते? हो कळते मला. तुमचा कठोरपणा आम्ही सगळ्यांनी अनुभवलाय, पण हे आत्ताचं जे प्रेम आहे, मुलांना जवळ घेऊन डोक्यावरनं हात फिरवणं आहे, ते असंच असू द्या, त्यांना पण अनुभव द्या. हे आता तुमचा बदललेला स्वभाव आहे ना, त्यामुळे सगळेजण किती मान देत आहेत तुम्हाला, याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. ठीक आहे, परत झोपा आता. हा, मी पण दमलोय दिवसभर. मला माझ्या कुटुंबात राजकारण घुसडावं लागलं, जे मला कधीच करायचं नव्हतं. ती मुक्ता सारंग आणि ती म्हातारी यांनी मला माझ्या घरामध्ये राजकारण करायला भाग पाडलं. या नालायकांना माझ्या कठोरपणाचे, माझ्या शिस्तीचे महत्व कधीच समजणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर, त्याची शिस्त तशीच राहील. माझ्या सगळ्या निर्णयांचा, नियमांचा मला अभिमान होता आणि तो कायम तसाच राहील. माझे मान झुकवायचा प्रयत्न करणाऱ्यांच्या खांद्यावर मान शिल्लक ठेवणार नाही मी.
प्रेमास रंग भरताना दुनियेसका डरावे. काय काय होतंय का तुला? होतंय नाही, झालंय. या फुलाला बघून माझं ते हे झालंय, काय असतं ते रंगीबेरंगी वटवाघूळ. वटवाघूळ कुठं रंगीबेरंगी असतं का ग? नाही नाही, ते वेडवाकडं असतं ना. नाही पण तू अशी अशी ऍक्शन काहीतरी केलीस ना, तर तुला बघून मला ते वटवाघूळच आठवलं. काय अंबिका, आज इतक्या वर्षांनी मला हिच्यावर खरोखरच प्रेम आलंय आणि तू सगळा मूड घालून टाकलास. फुलपाखरू, रंगीबेरंगी फुलपाखरू झालंय माझं या फुलाला बघून. या फुलाचा सुगंध आणि रंग, आहा क्या बात आहे. असं वाटतं ह्याचा सुगंध आणि रंग घेऊन मी असं आकाशात उडावं, बागडत राहावं. भाऊ भाऊ हा बरा आहे ना? नाही म्हणजे एवढं मोठं वाक्य, एवढे अवघड अवघड शब्द हा सलग बोलला. हो ना, एरवी बोलताना 1000 वेळा अडकत असतात शब्दात, आणि आता बघा अगदी रोमॅन्टिक मूड मध्ये आलेत ना, तर बडाबडा बडाबडा बोलायला लागलेत. भाऊ तुझं हे प्रेम इतकं कसं होतं चाललंय? आनंदाच्या भरात. खरंच मला खूप आनंद झालाय. आपल्या घरात खरंच आता इतकं आनंदी वातावरण झालंय. सगळी माणसं एकमेकांशी माणसांसारखीच वागायला लागली आहेत. राग नाही, राग नाही, भांडण तंटा नाही, आरडाओरड नाही. एकदा सारंग आणि मुक्ताचं लग्न झालं की या घरातला हा आनंद फिक्स झाला कायमचा असं समजायचं. आता कसं सगळं व्यवस्थित पार पडणार आहे, हो की नाही अंबिका वंश? हो ना, पण फक्त मुक्ता आणि सारंगनी काही आता नाटकं करायला नको, नाहीतर काय पार्टीचा बेरंग होऊन जाईल. दुसरं काय, पार्टीत काय होईल कुणास ठाऊक. पार्टीत काय होणार आहे? अगं पार्टीत धमाल होणार आहे. त्यानंतर सारंग आणि मुक्ताचं लग्न होईल आणि त्यांच्या सुखी आयुष्याला सुरुवात. पार्टी होणार हे तर खरंय, पण पुढे अरे वा, छान गप्पा रंगल्यात भावागणीच्या. अगं बाई वहिनी, काही नाही, असंच आपल्या भाऊशी जरा बोलत होते. बरं गोडाधोडाचं काय करायचं ते ठरलंय ना? नाही ना अजून वंश, पण आज ठरवून टाकूया ते. आणि तेच अजून बऱ्याच गोष्टी ठरवायच्या बाकी आहेत, म्हणूनच आले होते भाऊजींकडे. भाऊजी जरा येता का माझ्या बरोबर? हो येतो ना, चला ना. आले का माधवी? येतो, चला बघ. बाय. गो बाई. वंश, त्यांच्या समोर आपल्या प्लॅन बद्दल काहीच बोलू नका. बरं झालं त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून, नाही तर घोळ झालाच समजा. हो ग, मी भास्कन बोलून गेले, माझ्या लक्षातच आलं नाही ना. पण मी काय म्हणते माधवी, भाऊ पण आपल्या प्लॅन मध्ये असताना तर बरं झालं असतं. पण एका अर्थी बरं आहे तो नाहीये. ते काय भाऊ खूपच हळवा आहे ग. तो आपल्या प्लॅन मध्ये असताना तर आपले फायदे कमी आणि तोटेच जास्त झाले असते. हे मात्र खरं बोलला का वंश? तुम्ही भाजल्यामुळे ज्या जखमा झाल्या होत्या त्या लवकर भरून निघतायत ना. देवी आईची मनोभावे प्रार्थना करतेस, त्याचा परिणाम. ते तर आहेच. तुम्ही जी मनापासून काळजी घेतली ना, खर तर त्यामुळं ह्या जखमा जास्त लवकर बऱ्या होत्या. माणसाला औषध जेवढं लवकर बरं करतं ना, त्यापेक्षा आपल्या माणसाने घेतलेली काळजी जास्त लवकर बरी करते. खरंच प्रेमात पडला असेल ना.
ते तर क्षणाक्षणाला येतच असतं. मुक्ता, आता तुझ्याकडे बघून मला काय वाटतंय सांगू? असं वाटतं देवी आईचीच मूर्ती बघतोय. तुझ्यातली ही ताकद, संयम, जिद्द, तुझ्या चेहऱ्यावरचं हे तेज साक्षात देवी आई सारखं आहे. तुम्ही उगा काही बोलून मला पापाचे भागीदार करू नका. देवी आईने मला माणूस म्हणून जन्माला घातलाय, ह्यातच मला लय बरं वाटतंय. सिया, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे हे जे मी बोललोय ते ऐकून तुला अवघडल्यासारखं होत असेल, पण मला आता ह्या क्षणाला जे वाटतंय ना तेच बोलतोय. अगं खरं सांगू का, तू काय आहेस ना हे तुला अजून स्वतःला सुद्धा कळलेलं नाही. सौंदर्य आणि चांगुलपणा यांचा मिलाप झाल्यावर जी सुंदर मूर्ती तयार होते ना, तीच मी माझ्या समोर बघतोय. हॅलो हॅलो दादा, मी पप्प्या, मी सारंगला भेटलो नाही. मी त्याच्याशी बोललो पण नाही, कारण आमचा फोनच झाला नाही. आणि फोन झाला नाही कारण बोलणं झालं नाही, आणि म्हणून फोन झाला नाही म्हणून बोलणं झालं नाही. हो, ऐकून तर घे. ऐकून घे, मी काही बोललो का तुला? नाही दादा, काय आहे, तुम्ही जेव्हा काही बोलतच नाही ना तेव्हा तुम्ही काय बोलता, म्हणून आता काही बोलला नाही तर मला जास्त भीती वाटते. हा अरे मूर्खा, आधी ऐक. मी एक चांगली बातमी सांगण्यासाठी तुला फोन केलाय. नाही दादा, काय आहे, माझा जरा ओके, मी थँक्यू, विश्वास बसत नाहीये, पण तुम्ही सांगा. तू सारंग आणि मुक्ताच्या टीम मध्ये आहेस ना? नाही दादा, हो मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये. मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये. तुम्ही माझ्या घरी येऊन गेला ना तवापासून मी माझ्या बी टीम मध्ये नाहीये दादा. अरे ऐकून घे आधी. सारंग आणि मुक्ताचं नातं मी मान्य केलंय, त्यांना स्वीकारलंय मी. काय? आता लोकांच्या समोर, समाजाच्या समोर धूमधडाक्यात मला त्यांचं लग्न लावून द्यायचंय. तू त्यांच्या जवळचा आहेस, त्यामुळे लग्नामध्ये त्यांच्या जवळचा एकमेव माणूस असायला हवा, बरोबर? त्यामुळे तुला यायचंय. दादा, आता उडत येतो. गुड. अरे वा पप्या, तू खरंच उडत आलास. हा दादा, असंच समजा. नमस्कार. अरे राहू दे. अरे वा वा वा, पप्प्या आलास का? हा त्या, हो तुम्ही पण. नमस्कार, कशा काय? अरे मी बरीच आहे, तुझ्या आशीर्वादाने. हो, माझा कसला आलाय आशीर्वाद, मीच आपले आशीर्वाद शोधित असतो. बरे, तुझी राम आणि सीता वरती आहेत, जा जाऊन भेट. वय माझी बॅग खोलीमध्ये ठेवतो आणि जाऊन त्यांना भेटतो लगेच. हा तेव्हा येतो. दादा, याला तू बोलवलं? मी बोलवलं. कसं काय, सारंगचा खास माणूस आहे. त्याच्या प्रत्येक संकटामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहणारा, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारा. आता उद्या म्हणजे सारंग आणि मुक्ताच्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे, संकट येणार आहे.
त्यावेळेला हा त्याच्या बाजूने न जाता आपल्या कटात कसा सामील होईल असं बघायचं. सारंगचा एकही खास माणूस शिल्लक नाही राहायला पाहिजे. दादा, वा दादा वा, याला म्हणतात बुद्धीचं बळ. पप्प्या